भावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे निघी माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव निघी माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आदपे निघी माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी विठ्ठल महायोग पेठे तटे भीमरथाम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजी पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म प्रानंदं विषमालंदे वल्लभं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला दुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरुजयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया Jai
सज्जनाची नावे निघी माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्याच्या नामाचा महिमा प्रतिपादित करताय। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दार्थ असा आहे, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जसं सामर्थ्य देवाच्या नामचिंतनामध्ये आहे, जे सामर्थ्य देवाच्या नामचिंतनाने तुम्हाला प्राप्त होते तेच सामर्थ्य संताच्या नावाने सुद्धा प्राप्त होते। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे। सज्जन शब्दाचा अर्थ आहे संत। भगवंताच्या नावाने जसं पुण्य मिळते तसं संत महात्म्यांच्या नावाने सुद्धा तुम्हाला काय मिळते, पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होते। ते नामचिंतन घडण्याकरता तुकोबराय बोलताय, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। देवाच्या नावाने लाभाची प्राप्ती होते तर संताच्या नामचिंतनाने महालाभाची प्राप्ती होते, म्हणून ते नामचिंतन आम्ही मुखाने कधीच बंद पडू देणार नाही। कुणाचं? संत महात्म्यांचं। काय मिळते हो महाराज संताच्या नामचिंतनाने? तुकोबरायाने त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये दिलेलं आहे। जगाला ज्या सुखाची गरज आहे, जगाला ज्या विश्रांतीची गरज आहे, ते सुखनाम विश्रांती जर आम्हाला कुठं मिळत असेल तर ती संत महात्म्यांच्या पायाजवळ आहे। विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव संत महात्म्यांच्या चरणाच्या जवळ। एका साधकाने तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज संताच्या नावाने पुण्य मिळते, संताच्या नावाने महालाभ मिळतोय, संताच्या नावाने विश्रांती सुद्धा जीवाला प्राप्त होते, पण आमच्या जीवनामध्ये कळत नकळत एखादं पाप सुद्धा घडलेलं आहे, दोष सुद्धा घडलेला आहे। त्या पापाच्या शालनाकरता काय करायचं? तुकोबराय म्हणता काळजी करू नका, जसं देवाच्या नावाने पुण्यही मिळते पापही जाते तसं संताच्या नावाने घडलेलं पाप सुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहत नाही। तुका म्हणे पापे जाती संताची दबे। विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी वक्त्याचा अध्याय कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, अकारण कारण करुणा उरणाले जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अपार कृपेने विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबराय आदिशक्ती मुक्ताई समर्थ गजानन महाराज ग्रामदेवतेच्या असीम अपार कृपेने समस्त ग्रामस्थ मंडळी काळेगाव वासियांच्या सहकार्याने गेल्या अनेक वर्षापासून श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या बीजोत्सवानिमित्त संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या वर्षी त्याच्यामध्ये असणारे शिव महापुराण कथा व नाम संकीर्तन सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी काळेगाव वासियांच्या सहकार्याने माझ्या वडिलांची मिरासीगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा वाड वडिलांच्या न्यायाप्रमाणे चालू असणारी अविरत असणारी ही अखंड सप्ताहाची परंपरा, त्याला निमित्त जगद्गुरु तुकोबरायांचं बीजेच आहे। आणि यावर्षी दुग्ध शंकरा योग म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा 375वा या ठिकाणी असणारा हा वैकुंठ गमन सोहळा त्या ठिकाणी आहे। ही विशेष महाराज त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या परिसरामध्ये नाही। पण तुम्ही जर मोबाईल बघितले किंवा युट्यूबला जर पाहिलं तर सध्या देहू आणि देहू परिसरामध्ये सगळ्यात मोठा महाराष्ट्रामध्ये जर उत्सव कोणता चालू असेल तर तो जगद्गुरु तुकोबरायचा चालू आहे। विठ्ठल आज या कीर्तनाकरता उपस्थित असणारे मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण आदिदरणी आमचे गुरुबंधू सोपान महाराज, ते आज या ठिकाणी पखवाजा करता उपस्थित आहे। गायनाकरता सुंदर ज्यांच्याशी प्रथम चाल आपण श्रवण केली असे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावचे लाडके, चुकलं का काही? तुमचे चेहरे सांगून राहिले, मागचा अधिक महिना केला नाही तुम्ही त्यांचा। श्री हरिभक्तीपरायण लक्ष्मण बाबा मास्कर काटी आणि त्यांना साथ संगत करण्याकरता आमचे मित्र आदरणीय श्री हरिभक्तीपरायण वसंत बाबा तांगडे ते सुद्धा उपस्थित आहे। परिसरातील सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, आपल्या गावातील सर्व टाळकरी महाराज मंडळी, विनेकरी बाबा आणि हे बालगोपाळ मंडळी, पूर्व गावातले का दोन्ही आपल्या मुलं मुली दोन्ही बाजूचे। फक्त एक आयोजक मंडळाला एक सूचना सांगतो, मला आज 500 कमी द्या,
पण उद्या पोरायला सगळ्याला टोप्या विकत आणा. विठ्ठल विठ्ठलाचा भाग सोडून द्या. आपल्या गावचं भूषण आहे. उद्याच्या आपला बीजेचा सोहळा तुम्ही राहाल नका राहाल, पण बीजेचा उत्सव आपल्या वाडवडिलांनी चालू ठेवला, आपणही चालू ठेवतो. पण भविष्यात सुद्धा जगद्गुरु तुकोबरायची बीज आपल्या काळेगाव मध्ये संपन्न व्हावी असं वाटत असेल तर नेतृत्व कोणाच्या हाती द्यावं लागेल? या मुलांच्या हाती द्यावं लागेल ना. मग या मुलांनी कीर्तनामध्ये येऊन टाळ वाजवले पाहिजे. चुकला तरी चालेल, पावली चुकली तरी चालेल, पण पोरं कीर्तनात आले पाहिजे. आणि ते आले पाहिजे, पण जशी आपली संप्रदायाची चौकट आहे ते आपण नियम त्यांच्याकरता दिले पाहिजे. म्हणून सर्व मुलांकरता धन्यवाद आहे. त्यांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यवाद. धन्य माता पिता दयाची. कारण कीर्तनामध्ये सध्याच्या युगामध्ये पोरायला आईने जर जेवणाकरता ताट वाढलं तर पोरग म्हणते आई मोबाईल देशील तर जेवण, नाही तर मोबाईल शिवाय जेवण सुद्धा न करणारे पोरं त्या मोबाईलचा आणि टीव्हीचा त्याग करून जर हरी कीर्तनामध्ये 2 तास उभे राहत असतील तर खऱ्या अर्थाने त्या आई वडिलाची पुण्य आहे. विठ्ठल मुखारविंदातून शिवपुराण महाकथा श्रवण करता असे श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज कांगणे जालना महाराजांच्या मुखारविंदातून शिव महापुराण कथेचं आयोजन करता समस्त ग्रामस्थ मंडळी काळेगाव वासियांच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय बीज उत्सव समिती गावातील सर्व टाळकरी माळकरी भाविक भक्तांच्या द्वारा आमचे आदरणीय सोपान काका राहणे यांनी संपर्क केला आणि तुम्हाला देवरूप सज्जन श्रोते मायपांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त झालेला आहे. विजेचा सप्ताह आहे. आजचा सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी संतपर अभंग निवडावा म्हणून जगद्गुरु तुकोबराय यांचा संताच्या नावाचा महिमान प्रतिपादित करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल तुकोबराय बोलतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन अनेक वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा आपण तुकोबरायचा बीजेचा सोहळा का साजरा करता? जगतामध्ये महाराज आपले वडील गेल्याच्या नंतर आपल्या आजोबाची सुद्धा वर्ष श्राद्धाची तिथी आपल्या लक्षात राहत नाही, पण जगद्गुरु तुकोबरायला अवताराला 400 वर्ष होऊन सुद्धा आपण त्यांचा बीजेचा सोहळा साजरा का करतो? तर त्याच्या पाठीमागचं सर्वात मोठं कारण आहे जगद्गुरु तुकोबराय स्वतः करता जगले नाही, स्वतःच्या प्रपंचा करता जगले नाही, त्या संसार रूपी संबंध प्रपंच सुखी व्हावा याच्या करता जो संत महात्मा अवतारित झाला तो वारकरी संप्रदायाचे कलशस्थान माझे जगद्गुरु तुकोबराय आहे. म्हणून त्यांचा हा बीजेचा सोहळा आहे. एक बीजेचा सोहळा आहे म्हणून 2-4 कारण सांगतो, अभंगामध्ये प्रवेश करतो. दादा थोडा आवाज जर मोकळा होईल तर फक्त बघा. आज जगद्गुरु तुकोबरायांना बीजेचा सोहळा असताना महत्वाचा दिवस काय आहे तर त्याचे 2-3 कारण सांगतो. आज आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वैष्णवांचा व्रत म्हणजे काय आहे? एकादशी आहे. एकादशी हा वारकऱ्यांचा असणारा व्रत आहे. आम्हा व्रत एकादशी दररोज महिन्याला येणाऱ्या 2 एकादशी आहे, दर 15 दिवसाला येणारी एकादशी आहे. पण आजची एकादशी काय विशेष आहे तर त्याचं कारण तुकोबरायची बीज आहे. तुम्ही म्हणाल महाराज बीजेला तर अनेक बरेच दिवस टाइम आहे, मग आजची एकादशी महत्वाची का आहे तर याचं कारण असं आहे जेव्हा जगद्गुरु तुकोबराय फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठ गमन बीजेच्या दिवशी करता त्या दिवशी घेण्याकरता आलेला भगवान परमात्मा देहूमध्ये कोणत्या दिवशी आला? कोणत्या दिवशी आला? दशमीच्या दिवशी देव त्या ठिकाणी आलेले आहे. आपण तुकोबरायचं चरित्र ऐका, वाचा. दशमीच्या दिवशी भगवान परमात्मा पहिला आले हरी जो अभंग आहे ना, इंद्रायणीच्या पलीकडल्या काठाला भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरायला त्या ठिकाणी दिसता. तो दशमीचा दिवस कालचा होता. आजच्या एकादशीच्या पूर्व संध्येला पहाटेच्या वेळेला देहू गावातील सर्व लोकांना तुकोबराय सांगायला सुरुवात करता, मला वैकुंठाला जाण्याकरता, मला वैकुंठाला नेण्याकरता जगाचा मालक भगवान विष्णू परमात्मा आलेला आहे आणि मी आज मात्र त्या ठिकाणी वैकुंठाकरता जाणार आहे. देव आलेले आहे आणि भगवान परमात्मा म्हणतात चला तुकोबराय माझ्या सोबत तुला वैकुंठाकरता निघायचं आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणता देवा आज मात्र मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? आज तर आमचा वारकऱ्यांचा एकादशीचा
दिवस आहे आणि एकादशीचा आमचा नियम आहे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुकोबरायचा अभंग आहे. आपलं जीवनचरित्र तुकोबरायांनी एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. तुकोबराय म्हणता, माझ्या वाडवडिलांनी ज्या पांडुरंगाची सेवा केली त्याच पांडुरंगाची देहू गावाच्या मंदिरामध्ये एकादशीची कीर्तनाची सेवा कोणाची आहे? तुकोबरायचं प्रमाण आहे, आरंभी कीर्तन करी एकादशी. तुकोबराय म्हणता, मी कीर्तन करायला सुरुवात केली पण सुरुवातीला माझं कीर्तन हे देहू गावात पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एकादशीला झालं. आणि प्रत्येक एकादशीचा कीर्तनाचा जर माझा नेम असेल तर तो नेम मी चुकून मात्र वैकुंठा करता येणार नाही. आजच्या कीर्तना करता जगाचा मालक माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या समोर बसला आणि सर्वात शेवटच्या एकादशीचं कीर्तन आजच्या दिवशी तुकोबरायांनी देहू गावामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि नंतर तुकोबरायांनी अनेक कारण सांगत सांगत बीजेपर्यंत त्या ठिकाणी गेले आणि नंतर बीजेच्या दिवशी वैकुंठा करता तुकोबराय निघून गेले. वारकरी संप्रदायामध्ये नाही, या जगाच्या पाठीवर असा एकही संत जन्माला आला नाही की त्या संतांनी आपला देह महाराज वैकुंठा करता घेऊन गेले. जगद्गुरु तुकोबराय एकमेव संत असे आहे. निळोबराय त्याचं वर्णन करता, मानव देह घेऊन या निज धामा गेला. वैकुंठा करता जाणारे एकमेव संत जर कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबराय. विठ्ठल संत महात्म्यांचा आपण सोहळा साजरा केला पाहिजे. सोहळा साजरा करत असताना आम्ही ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर मामासाहेब वर्णन करायचे, संप्रदायामध्ये संताचा सोहळा का साजरा केला जातो तर ते संत दिव्य आहे आणि संताचं स्वरूप अलौकिक आहे म्हणून त्यांचे सोहळे साजरे केल्या जातात. जगतामध्ये अलौकिक स्वरूपामध्ये कोण असतील तर 3 व्यक्ती प्रामुख्याने आपल्याला अलौकिक स्वरूपामध्ये पाहण्याकरता मिळतात. पहिले जगतामध्ये भगवान परमात्मा अलौकिक आहे, दुसरे जगतामध्ये संत महात्म्य अलौकिक आहे आणि तिसरे जगतामध्ये संत महात्म्यांचं आणि भगवंताचं नाम अलौकिक आहे. मामासाहेब दांडेकर सांगायचे, संप्रदाय म्हणायचा कशाला, वारकरी परंपरा म्हणायची कशाला, ज्या गावामध्ये ज्या सप्ताहामध्ये 5 गोष्टीचं पालन केल्या जाते आणि अनुकरण केल्या जाते त्यालाच वारकरी संप्रदायाची परंपरा म्हटल्या जाते. नीट गोष्टी लक्ष देऊ नये का. पहिलं तत्व मामासाहेब सांगायचे, संप्रदायाला दैवत असावं, दुसरं संप्रदायाला संत असावे, तिसरे संप्रदायाला ग्रंथ असावे, चौथा संप्रदायाला व्रत असावे आणि 5वं संप्रदायाला तीर्थ असले पाहिजे. शरीर आपलं पंचप्राणाशिवाय चालते का? चालू शकत नाही. जसं शरीर पंचप्राणाशिवाय चालत नाही तसा संप्रदाय चालावा असं वाटत असेल तर त्याच्याकरता पंचप्राण सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. विठ्ठल पहिलं संप्रदायाचं दैवत आहे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. दुसरे संप्रदायाचे संत आहे ज्ञानोबराय तुकोबराय. तिसरं संप्रदायाचं व्रत आहे एकादशी. संप्रदायाचे तीर्थ आहे महाराज चंद्रभागा आणि इंद्रायणी माता. आणि संप्रदायाचे ग्रंथ आहेत महाराज ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी, एकनाथ महाराजांचं भागवत आणि जगद्गुरु तुकोबरायचे गाथा. हे संप्रदायाचे प्रस्थांतरिक ग्रंथ आहेत. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले आमच्या वाळंदीच्या जोग महाराज शिक्षण संस्थेचे गुरुवर्य होऊन गेले महाराज. बाबांना वारून 10 वर्ष जवळजवळ झालेले आहे. कळण्याकरता तुकोबरायची गाथा, ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी ही संप्रदायाच्या दृष्टीने वेद का म्हटल्या जाते याकरता मला उदाहरण सांगायचं आहे. आम्ही संस्थेमध्ये शिक्षणाकरता असताना एक आमचा मित्र होता वाशिमचा, त्याचा भाऊ आळंदीला आला. आळंदीला आल्याच्या नंतर त्याच्या भावाने इच्छा प्रकट केली, दादा मला सुद्धा माझ्या गळ्यामध्ये माळ घालायची आहे. भावाला माळ घालण्याची इच्छा झाली, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही माऊलीच्या मंदिराच्या बाहेर असणारी पवित्र तुळशीची माळ विकत घेतली. संस्थेमध्ये गेलो आणि बाबाच्या खोलीमध्ये गेलो आणि बाबाला सांगितलं, बाबा याच्या गळ्यामध्ये तुम्ही माळ टाका. बाबाने पहिला प्रश्न त्याला विचारला, तुझा हरिपाठ पाठ आहे का? काय प्रश्न विचारला? हरिपाठ पाठ आहे का? त्याने सांगितलं हरिपाठ पाठ आहे, पण ज्ञानदेव म्हणे आलं की काय म्हटलं? हरिपाठ बाबा पाठ आहे पण ज्ञानदेव म्हणे आलं का? पहिलं मागन मागचं पुढे होते. मग बाबा म्हटले कधी ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं आहे का? म्हणे बाबा हो केलेलं आहे.
मग बाबांनी विचारलं गाथेचं पारायण केलेलं आहे का? म्हणे बाबा नाही, गाथेचंही पारायण केलेलं नाही. मग बाबा म्हटले पहिल्यांदा घरी जा, नीट हरिपाठ पाठ कर, जसं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तसं गाथेचं पारायण कर, आणि नंतर आळंदीत येऊन गळ्यामध्ये. त्या दिवशी कळालं गळ्यामध्ये माळ टाकण्याकरताही एवढी साधना करावी लागते. माझं बोलणं तुकोबरायचे अभंग आहे, बीज आहे म्हणून बोलायचं आहे. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. आता माळ टाकायला जर एवढा अधिकार लागत असेल तर परमार्थ करायला किती अधिकार लागतो हे ज्याची त्याची खुली ज्याने त्याने बघावी. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये देव आहे, वारकरी संप्रदायामध्ये संत आहे, ग्रंथ आहे आणि तीर्थ आहे. आणि महत्वाचा वारकरी संप्रदायामध्ये व्रत वैकल्यादी साधना सुद्धा आहे. कोणता व्रत आहे वारकरी संप्रदायाचा? तर तुकोबराय म्हणता आम्हा व्रत एकादशी. आजचा एकादशीचा दिवस आहे. कोणाकोणाला एकादशी आहे? सप्ताहातली एकादशी आहे म्हणून 2-4-5 मिनिटं घेतो, नंतर तुकोबरायचं चरित्राकडे आपल्याला ओढायचं आहे. एकादशीचा उपवास का करायचा? किमान नसाल तुम्ही वर्षभर एकादशी करत, पण महाराज सप्ताहामध्ये आलेली तरी एकादशी प्रत्येकाने केली पाहिजे. काही लोकांना म्हणा का हो एकादशी का करत नाही? लोक म्हणतात महाराज करतो आम्ही एकादशी, पण कोणत्या कोणत्या? मोठ्या मोठ्या. अजून माझ्या वाचण्यात गेलं नाही पेटीवाले बाबा की मोठी एकादशी कोणती, लहानी एकादशी कोणी? लहान एकादशी आणि मोठी एकादशी. संदीप भाऊ असं कधीतरी पाहिलं का? एका आजीने काय केलं, काहीतरी आपल्याला उपजीविकेकरता व्यवसाय केला पाहिजे, पोट भरण्याकरता काहीतरी साधन केलं पाहिजे म्हणून एक आजी पावसाळ्याच्या दिवसात शेतामध्ये गेली, कामधंदा काही नव्हता म्हणून टोपलंभर विंचू गोळा केले. काय गोळा केले? थोडा आवाज येते का तुम्हाला? बरोबर, टोपलंभर आजीने विंचू गोळा केले. विंचू आजीने विंचू टोपलंभर गोळा केले आणि खामगावच्या बाजारामध्ये विकण्याकरता गेली. शिवाजी महाराजच्या चौकामध्ये, त्या चौकामध्ये टोपलंभर विंचू आजीने ठेवले. विंचू बाजारात विकायला नेले म्हणून घेणारे सुद्धा. तुम्ही जगतामध्ये काही विकण्याकरता नाही घेणारे आहेत. आजीने टोपलंभर विंचू नेले. तुम्हाला वाटलं कशा करता विनाकारण, पण तिथंही गिराईक आजीला लागलं. ते गिराईक आजीला विचारायला सुरुवात करते, आजू विंचूची किंमत आहे तरी काय? कारण टोपलंभर विंचू गोळा करणारी आजी काय सामान्य असेल का? टोपलंभर विंचू गोळा केले आणि विचारला, आजी विंचाची किंमत काय? आजीने सांगितलं 1 विंचू 10 रुपयाला. म्हणे आजी लहाना कितीला मोठा कितीला? आजी म्हणे लहान घे का मोठा घे, विंचाची एकच किंमत आहे. म्हणे आजी तुझ्या शेजारी मेथीचे जुडीवाला पोरगा बसलेला आहे, तो मुलगा लहानी जुडी 5 रुपयाला देते, मोठी जुडी 10 रुपयाला देते. मग त्याने जर मोठी जुडी 10 रुपयाला दिली आणि लहानी जुडी 5 रुपयाला दिली तर तुझ्याही टोपलीतला इचू तू मोठा 10 ला देते, ठीक आहे, पण लायना विंचाची किंमत 5 पाहिजे. आजी म्हणे बाबू तुला मेथीची जुडी लहान मोठी दिसते, पण तू माझ्या टोपलीत एकदा हात घाल आणि हात घातल्याच्या नंतर त्याचा असणारा झटका, एकदा दंश पा, एकदा विंचाने दंश मारला का तो लहाना असो का त्रास कसा होते सारखाच होते. महाराज म्हणतात तशी एकादशी आहे, तुम्ही लहानी करा का मोठी करा, फल तुम्हाला सारखंच आहे. विठ्ठल माझ्या मनचं सांगत नाही, ऐकायचं असेल तर ऐका. तुकोबरायचा विजेच्या दिवशी जसं 12 वाजेपर्यंत उपवास प्रत्येकाने केला पाहिजे असे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे बंडा तात्या कराळकर नेहमी कीर्तनामध्ये वर्णन करतात. विजेच्या दिवशी जोपर्यंत 12 वाजत नाही तुकोबराय वैकुंठा करता जात नाही. प्रत्येक माळकऱ्याने त्या दिवशी गळ्यामध्ये माळ असेल त्या माणसाने उपवास केला पाहिजे. ज्याने वारकरी संप्रदायाचं पायिकत्व स्वीकारलेलं आहे त्या माणसाने. एकादशीच्या दिवशी जर आपण अन्नाचं सेवन केलं तर काय फल मिळते? महाराज म्हणता एकादशीच्या दिवशी जो माणूस अन्न खाईल तो अन्न खात नाही, त्याने खाल्लेलं अन्न हे श्वान विष्ठेप्रमाणे असते, श्वान विष्ठेप्रमाणे. मग कोणी म्हणेल महाराज आम्ही जर एकादशीच्या दिवशी खरोखर अन्नाचं भक्षण केलं तर आम्हाला त्याची हानी काय होणार? महाराज म्हणतात ज्या माणसाने एकादशीच्या दिवशी अन्नाचं सेवन केलं त्या माणसाला पुढचा जन्म माणसाचा भेटत नाही, तर त्या माणसाला पुढचा जन्म शुकराचा जन्माला यावं. शुकर म्हणजे कोण? आपल्या मक्यात घुसते, आपल्या हरभऱ्याला त्रास देते,
गावाच्या बाहेरच्या गटारीमध्ये लोटते त्याला काय म्हणता? डुक्कर. डुक्कर पोराच्या लगेच लक्षात आलं. मावशा हो, बऱ्याच गावामध्ये कथे करता कीर्तना करता गेल्याच्या नंतर बाबा घरामध्ये या महिला मंडळी एकादशीचा उपवास करता, पण एकादशी धरता, कथेला येता, कीर्तनाला येता, पण त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्या महिला मंडळी स्वयंपाक करताना दिसतात. मग आपण म्हणा मावशी तुम्ही कथेला येता, कीर्तनाला येता, एकादशी सुद्धा धरता, मग स्वयंपाक आहे कोणा करता? ते मावशी म्हणते महाराज मला एकादशी आहे, पण त्यांना कोणाला बोलत जावा तुम्ही. मावशी म्हणते महाराज मला एकादशी आहे, पण त्यांना पोरं तुम्हाला त्यांना समजते काय रे? समजते का? बरं आहे. तुला ते समजते काय रे? ते चांगलं आहे. पोरायला तेही समजते आणि हे बी चांगला आहे. हुशार पोर आहे राजा. विठ्ठल. मावशी म्हणते महाराज मला एकादशी आहे, पण आमच्या त्यांना मात्र एकादशी नाही, त्यांच्या करता मला स्वयंपाक करावा लागतो. मग तुकोबरायचं प्रमाण आहे. महाराज म्हणता एकादशी दिनी खाईल जो अन्न शुकर होऊन येईल जन्मा. एकादशी महात्म्य तुकोबरायच्या गाथेमध्ये बघा. तुकोबराय म्हणतात त्याला महाराज पुढचा जन्म डुकराचा घ्यावा लागेल. मग या मावश्या म्हणते महाराज त्याला डुकराचा भेटो का घोड्याचा भेटो, आम्हाला करणं काय? आम्हाला काय करायचं? त्याचं पाप पुण्य ते जाणतील आणि आमचं पाप पुण्य आम्ही जाणू. पण मावशी लक्षात घ्या, आपल्याकडे एक पौर्णिमा येते, वट पौर्णिमा. त्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही वळाच्या जवळ जाता आणि त्या वळाला फेरे मारू मारू म्हणता. किती फेरे मारतात वळाला त्या दिवशी? 7 नक्की. आमच्या गावात एक दिवस मला कीर्तन नव्हतं त्या पौर्णिमेच्या दिवशी वावगे काका, आणि मी त्या वळाच्या जवळ जाऊन मुद्दाम निरीक्षण करत बसलो. काही बाया 4, काही बाया 5, कोणी 6, कोणी 7. पुढच्याची जेवढ्या झाल्या तेवढ्या हिच्या मापायचं काम नाही. पुढच्या बाईच्या 7 झाल्या ना, मग आपल्या 7. आणि काहीची रील संपेपर्यंत चालूच असते. त्या दिवशी वळाला प्रदक्षिणा करता करता, वट पौर्णिमेच्या दिवशी पूजा करता करता त्या वळाला हात जोडू जोडू तुम्ही म्हटले देवा हाच पती आम्हाला किती जन्म भेटावा? 7 जन्म भेटावा. मग हा पती जर एकादशी न केल्याने पुढच्या जन्मात काय होईल? मग तुम्हाला काय व्हावं लागेल? मी म्हणत बरं ते तुमचं तुम्ही बघा. प्रत्येकाने एकादशीचा व्रत केला पाहिजे. मी वारकरी संप्रदायाचे पंचप्राण तुम्हाला सांगितले. वारकरी संप्रदायामध्ये दैवत आहे, वारकरी संप्रदायामध्ये संत आहे, वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथ आहे, वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये व्रत वैकल्यादी साधन आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची देवता आणि वारकरी संप्रदायाचे संत या जगाच्या पाठीवर अलौकिक आहे. विठ्ठल. लौकिक का म्हणायचं आणि संत महात्म्य आणि भगवंताला अलौकिक का म्हणायचं याचे 3 कारण तुम्हाला सांगतो. जगतामध्ये संतही जगाला कळत नाही आणि भगवंतही जगाला कळत नाही, म्हणून देव आणि संत जगतामध्ये अलौकिक आहे. दुसरं कारण पंचतत्वामध्ये ही जी जीवसृष्टी तयार झाली, या पंचतत्वापेक्षा श्रेष्ठ जर जीवन कोणाचं असेल तर ते भगवंताचं आहे आणि दुसरं संत महात्म्यांचं आहे. तिसरं महाराज कारण काळाची सत्ता देवावरही चालत नाही आणि काळाची सत्ता संतावरही चालत नाही, म्हणून जगतामध्ये संत आणि भगवंत या दोघांचं जीवन अलौकिक त्या ठिकाणी आहे. लौकिक जीवन तुमचं आपलं आहे, आपल्या जीवन सर्वसामान्य लोकांना कळते. 5ही तत्वाची सत्ताही आपल्या जीवनावर चालते आणि काळाची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या जीवनावर चालते. म्हणून तुमचं आपलं जीवन अलौकिक नाही तर भगवंत आणि संत या दोघांचं जीवन अलौकिक आहे. विठ्ठल. पहिलं कारण महाराज देव का अलौकिक, तर याचं कारण देवाचं जीवन तुम्हा आम्हाला कळत नाही. देव कळते का? देव आणि संत जर जगतामध्ये कळाले असते तर आपल्या काळेगावची लोकसंख्या किती आहे? सरपंच कुठे आहे?
किती आहे वोटिंग आपल्या गावचं? 1700. मंडपात किती आहे? पंक्तीत किती असता? देव जर कळाला असता तर मला असं वाटतं हा मंडप कमी पडला. बरोबर आहे ना महाराज? देवाचं आणि संताचं स्वरूप जर कळालं असतं तर हा मंडप कमी पडला असता. आजच्या लोकांना 2025 मध्ये देव कळत नाही याच्यामध्ये नवल नाही. 400 वर्षापूर्वी माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी समाजाला पाहिलं. या समाजाला सुखाची गरज आहे, सुखाची अपेक्षा आहे आणि सुख देवाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. तुकोबरांना विचारलं संसारी जीवाला सुखाची प्राप्ती कशाने होणार? तुकोबरा म्हणतात जोपर्यंत जीव भगवान परमात्मा आपलासा करणार नाही तोपर्यंत जीवाला सुखाची प्राप्ती होणार नाही. आपुला तो एक देव करून खावा, आपुला तो एक देव करून खावा, आपुला तो एक देव करून खावा, आपुला तो एक जीवाला सुख कशाने प्राप्त होणार? तुकोबरांनी उत्तर दिलं तेने विन जीवा सुख नव्हे. कशाने देवाला सुखाची प्राप्ती होणार जीवाला? महाराज म्हणता आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती होणार नाही. मग दुःखामध्ये बुडलेल्या समाजाला तुकोबरांनी पाहिलं आणि तुकोबराय त्या दुःखरूपी असणाऱ्या समाजामध्ये फिरू लागले आणि फिरता फिरता दुःखरूपी समाजाला तुकोबराय बोलू लागले, बाबा तुम्हाला जर सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला देव आपलासा करावा लागेल. संसारी लोकांनी सांगितलं महाराज देव आपलासा करावा लागेल पण देवाकडे जाण्याकरता आम्हाला वेळ मात्र नाही. लोकांना विचारा का हो कथेला काय येत नाही, कीर्तनाला काय येत नाही? कोणी म्हणते हरभरा सोंग्याचा राहिला, कोणी म्हणते गहू काळ्याचा राहिला. या काळात नाही त्या काळात तुकोबरायला लोकांनी कारण सांगितले महाराज देवाकडे येण्याकरता आम्हाला वेळ नाही. तेव्हा तुकोबरायांनी पाहिलं जीवाला अपेक्षा सुखाची आहे पण जीवाला देवाकडे येण्याकरता वेळ नाही. तेव्हा मंदिरामध्ये असणारा सुखरूप भगवान परमात्मा तुकोबरायांनी आपल्या डोक्यावरती घेतला आणि जगामध्ये गावामध्ये गल्लोगल्लीमध्ये तुकोबराय फिरू लागले आणि गल्लीतल्या प्रत्येक लोकाला म्हणू लागले, बाबा देवाशिवाय जर जगतामध्ये सुखाची प्राप्ती होत नसेल तर मंदिरामध्ये असणारा देव मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी आणलेला आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता मी तुमच्यापर्यंत दारापर्यंत आणला. पण जगातील लोकांनी तुकोबरायला काय उत्तर दिलं महाराज? देव न लगे, देव न लगे. तेव्हा तुकोबरायांना वाटलं बाबा लोकांना देवाकडे येण्याकरता वेळ नाही पण मी मंदिरातला देव जर दारापर्यंत आणला तर आता दारात आलेला देव तर लोकांनी घेतला पाहिजे ना. कदाचित लोकांना असं वाटत असेल का तुकोबराय त्याच्या देवाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पैसा मागत असतील. तुकोबरायांनी शब्द बदलले आणि बोलायला सुरुवात केले, देव घ्या फुका, देव घ्या फुका. तरी लोकांचं उत्तर तेच आलं, देव न लगे, देव न लगे. का देव पाहिजे नाही लोकांनी सांगितलं? देवाचं स्वरूप न कळाल्यामुळे देवाची साधना लोकांनी प्राप्त केली नाही. पहिलं कारण पंचतत्वामध्ये देवाचं स्वरूप का अडकत नाही त्याचं कारण भगवंत गीतेमध्ये वर्णन करता, गतिर्भर्ता प्रभू साक्षी श्रीनिवास शरणम श्रोत प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजमव्यम. देवावरती पंचतत्वाची सत्ता चालत नाही आणि सगळ्यात मोठी महाराज काळाची सत्ता आहे. ते काळ सुद्धा देवाला ग्रासू शकत
नाही, कारण त्या काळाला सुद्धा निर्माण करणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहे. म्हणून देव जगतामध्ये अलौकिक आहे. दुसरे देव मान्य असणारे संत जगतामध्ये अलौकिक आहे. म्हणजे तिन्ही लक्षणा संताकडे लागून बघा. पहिलं महाराज, सर्वसामान्य लोकांना संत कळत नाही. कळतात का हो लोकांना संत? तुकोबराय ज्ञानोबरायचा अवतार ज्या वेळेला देहू आळंदीमध्ये झाला त्याही काळात लोकांना ज्ञानोबराय तुकोबराय कळाले नाही. जर लोकांना ज्ञानोबराय कळाले असते तर लोकांनी झोळीमध्ये शेण माती टाकली नसती. तुकोबराय त्या काळातल्या लोकांना जर कळाले असते तर मंबाजी बुवाने तुकोबरायला काठीने मारलं नसतं. तुकोबरायांना म्हणावं लागलं नसतं, कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भिक होणं घाली. ज्या अर्थी तुकोबरायांना ही अभंग रचना करावी लागली त्या अर्थी त्या काळात लोकांचा त्रास तुकोबरायांना झाला आणि तो तुकोबरायांना सहन करावा लागला. तुकोबराय त्याही काळात कळाले नाही आणि आज सुद्धा समाजाला तुकोबराय कळत नाही. का कळत नाही? वैकुंठवासी निवृत्ती बाबा आपल्या मुखातून एक वाक्य सांगायचे महाराज. आजही महाराष्ट्रामध्ये असे काहीतरी अभागी घर आहे का ज्ञानोबरायच्या अवताराला 700 वर्ष पूर्ण झाले, तुकोबरायच्या अवताराला 400 वर्ष पूर्ण होऊन गेले, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायची गाथा आपल्याला पाहण्याकरता मिळत नाही. जर यांच्या अवताराच्या नंतर सुद्धा आपल्या घरामध्ये ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायची गाथा नसेल तर खऱ्या अर्थाने त्यांचा अवतार होऊन सुद्धा आपल्याला ते संत कळाले नाही. असं गोट्टे बाबाचं वाक्य त्या ठिकाणी असायचं. पहिला मुद्दा माझा, सर्वसामान्य जगताला संत कळत नाही. दुसरा मुद्दा, पंचतत्वाने युक्त असणाऱ्या जगतामध्ये संत महात्म्यांची सत्ता त्या ठिकाणी चालते. त्या पंचतत्वावर सुद्धा विजय प्राप्त करणारे जर कोण असतील तर ते जगमान्य असणारे संत महात्मे त्या ठिकाणी आहे. 5 तत्व कोणते आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या 5ही तत्वावरती जर सत्ता कोणाची असेल तर ती संत महात्म्यांची आहे. पहिलं तत्व आहे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व जर कोणी जिंकलं असेल तर ते ज्ञानोबरायांनी जिंकलेलं आहे. नामदेव महाराज आपल्या अभंगामध्ये वर्णन करताय, ज्ञानदेवी घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबरायांनी पृथ्वी तत्वावरती म्हणजे समाधी घेतली भूमीमध्ये. म्हणून पहिलं तत्व कोणी जिंकलं? ज्ञानोबरायांनी जिंकलं. दुसरं तत्व आहे आप तत्व. आप म्हणजे जल तत्व. जल तत्व जर कोणी जिंकलं असेल तर तुकोबरायची बीज झाल्याच्या नंतर 4 दिवसानंतर येणाऱ्या एका संताचा समाधी सोहळा आहे. त्या संताचं नाव पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज. या नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जल तत्वावरती विजय प्राप्त केला. जल तत्वावरती विजय प्राप्त करणं म्हणजे काय हो? महाराज म्हणता, नाथ महाराज मरण पावते वेळी गावातील काही समाज कंठकांनी त्रास दिला म्हणून नाथ महाराज म्हणता यांच्या खांद्यावरती जायचं नाही. नाथ महाराजांनी शेष्टीचा दिवस उजाडला. पवित्र वाहणारी गोदावरी गंगा मैया पाहिली. गंगेमध्ये स्नान करण्याच्या निमित्ताने गेले आणि त्याच्यामध्ये कमरे एवढ्या छात्या एवढ्या पाण्यापर्यंत गेले आणि नाथ महाराज त्या जल स्वरूपामध्ये आपलं शरीर बनवून टाकलं. म्हणून नाथाची समाधी कशी आहे? जल समाधी सोहळा. नाथ महाराजांनी आपलं शरीर असणारं पंचतत्वाचं जल रूपामध्ये त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. म्हणून पहिलं तत्व आहे पृथ्वी, दुसरं तत्व आहे आप, तिसरं तत्व आहे तेज. आणि तेज तत्वावरती जर कोणी विजय प्राप्त केला असेल तर आपल्या परिसराचं दैवत आदिशक्ती मुक्ताई. आपलं शरीर मुक्ताईने कुठं समर्पित केलं तर महाराज म्हणतात, निरंजनी वीज कडाडली जेव्हा. त्यावेळेला आदिशक्ती मुक्ताई काय झाल्या? गुप्त झाल्या. तिसरं स्वरूप आहे महाराज तेज. चौथा आहे वायू तत्व. वायू तत्वामध्ये आपलं शरीर जर कोणी विलीन केलं असेल तर ते संत कबीर महाराजांनी केलेलं आहे. कबीर महाराज आपलं शरीर वायू रूपामध्ये विलीन करता. कसं करता? 1-2 मिनिटाची कथा आहे का. कबीर महाराज मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले होते. मुस्लिम समाजाच्या नियमाप्रमाणे कबीर महाराज मरण पावले. एका बाजूने हिंदू समाज आहे, एका बाजूने मुस्लिम समाज आहे. हिंदू समाज म्हणतो आमच्या संस्कृतीनुसार मरण पावलेल्या व्यक्तीला अग्निसंस्कार द्यावे लागतील. मुस्लिम समाज म्हणतो कबीर महाराज जन्माला मुस्लिम समाजामध्ये आले म्हणून आमची संस्कृती आम्हाला शिकवते मरण पावलेल्या माणसाला दफन करावं लागेल. हिंदू मुस्लिमांमध्ये वाद सुरू झाला. मध्यभागी कबीर महाराजांचं प्लेट ठेवलेलं आहे. अंगावरती पांढरं वस्त्र आहे आणि पांढरं वस्त्र असताना कबीर महाराजांचा एक शिष्य अंत्यदर्शन घेण्याकरता कबीर महाराजांचा आला आणि समाजातील लोकांना बोलू लागला, महाराज
तुमचा हिंदूचाही वाद बाजूला जाऊ द्या, मुस्लिमांचाही वाद बाजूला जाऊ द्या. कबीर महाराज माझे गुरु होते, माझ्या गुरुचं मला अंत्यदर्शन घ्यायचं आहे, म्हणून अंत्यदर्शन घेण्याकरता असणारं प्रेत, त्याच्यावर असणारं पांढरं वस्त्र काढलं तर प्रेत त्या ठिकाणी शिल्लक नव्हतं. समोर त्या ठिकाणी तुळशी उगवलेल्या दिसल्या. शरीर गेलं कुठं? महाराज म्हणता वायू स्वरूपामध्ये विलीन झालं. आणि पाचवं तत्व आहे आकाश तत्व. हे आकाश तत्व जर कोणी जिंकलं असेल तर आज ज्या जगद्गुरु तुकोबरायची बीज आहे त्या तुकोबरायांनी आकाश तत्वाला गवसणी घातली. म्हणून जगद्गुरु तुकोबरायच्या बाबतीत म्हटलं जाते अणुपेक्षाही सूक्ष्म आणि आकाशापेक्षा जर व्यापक कोणाचं रूप असेल तर ते माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं आहे. अणुरेणू या थोकडा थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबरायांनी आकाश तत्वाला सुद्धा गवसणी घालण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं. म्हणून पाचही तत्वावरती संत महात्म्यांची सत्ता त्या ठिकाणी चालते. आणि सगळ्यात महत्वाचं संत का अलौकिक आहे तर काळाची सत्ता संतावरती चालत नाही तर संत महात्मा त्या काळावरती सत्ता गाजवत असतात. तुमच्या आमच्या जीवाला काळाची भीती आहे. गावामध्ये कोणी माणूस कोणाला घाबरत नसेल. कोणी जर वाद करण्याकरता समोर आला तर बाई बागून माणूस बोलायला सुरुवात करतो, या समोर कोणाला घाबरत नाही. असा बोलणारा माणूस ज्या वेळेला माणसाचा अंत्यच वेळ येते त्यावेळेला माणूस त्या काळाला घाबरल्याशिवाय राहत नाही. संबंध जग ज्या काळाला घाबरते. माझे तुकोबराय वैकुंठा करता जात असताना देवाने गरुड आणलं. त्या गरुडावरती भगवान परमात्मा नारायण बसलेले आहे आणि त्या गरुडावरती बसण्याकरता तुकोबरायला काहीतरी सहारा पाहिजे होता. तिथं तुकोबरायला घेण्याकरता काळ सुद्धा आलेला होता. त्या काळाला तुकोबरायांनी जवळ बोलवलं. काळाला असं वाटते तुकोबराय आता माझ्या सोबत वैकुंठा करता येणार, पण तुकोबराय बोलते मी तुझ्या सोबत येण्याकरता निघालेलो नाही, तुला बोलवलेलं नाही. मला देवाच्या सोबत हे मानवी शरीर घेऊन वैकुंठा करता जायचं आहे. पण उंच असणाऱ्या गरुडावरती बसण्याकरता मला त्या ठिकाणी कोणाचा तरी सहारा पाहिजे. ज्या काळाला संबंध जग घाबरते तुकोबरायांनी त्या काळाला तुकाराम 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 नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे. घेण्याकरता आलेला काळही घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम सुद्धा त्या ठिकाणी घाबरायला लागला. यमाला तुकोबरायांनी जवळ बोलवलं. यमाला वाटू लागलं बाबा तुकोबराय म्हणतात तरी काय. तुकोबरायांनी सांगितलं मला गरुडावरती बसायचं आहे, तू खाली वाक
काळ खाली वाकला आणि तुकोबरायांनी त्याच्या पाठीवरती काय ठेवला? पाय ठेवला. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. त्याच्या माथावरती पाय तुकोबरायांनी दिला आणि नंतर तुकोबराय काळावरती विजय प्राप्त करून वैकुंठा करता त्या ठिकाणी निघून गेले. म्हणजे संतांचे जीवन सर्वसामान्य समाजाला कळत नाही. पंचतत्वामध्ये संतांचं जीवन अटकल्या जात नाही. आणि सगळ्यात मोठी ख्याती म्हणजे काळाची सत्ता ही संतांच्या जीवनावरती चालत नाही. मग तुकोबराय म्हणता असं जगतामध्ये श्रेष्ठ असणारं तत्व जे भगवंताचं आहे तेच श्रेष्ठ तत्व संतांचं सुद्धा आहे. जे सामर्थ्य देवामध्ये आहे तेच सामर्थ्य संतांमध्ये आहे. जे सामर्थ्य देवाच्या नावामध्ये आहे तेच सामर्थ्य संतांच्या नावामध्ये सुद्धा आहे. अभंगाचं प्रथम सामर्थ्य देवाच्या नामचिंतनामध्ये आहे तेच सामर्थ्य संतांच्या नावामध्ये सुद्धा आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन शब्दाचा अर्थ आहे संत. देवाच्या नावाने पुण्य मिळते का? पुण्यवंत जीव बनते हो. आपण दररोज वारकरी संप्रदायाचे पाईक आहे. संध्याकाळ झाली म्हणजे आपण वारकरी काय घेतो? हरिपाठ घेतो. आणि त्या हरिपाठामध्ये प्रत्येक अभंगाच्या शेवट चरणाला एक ध्रुवपद आपण म्हणत असतो. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाच्या नावाने एवढं पुण्य मिळते एवढं पुण्य मिळते का त्या पुण्याची गणना सुद्धा कोणाला करणं शक्य नाही. पुण्याची गणना कोण करी. मग देवाच्या नावाने काय मिळते? पुण्य मिळते. पण संतांच्या नावाने माणूस पुण्य प्राप्त करत नाही. तर ज्याने संतांचं नाम चिंतन केलं तो माणूस पुण्यवंत झाल्याशिवाय राहत नाही. पुण्यवान मोठा का पुण्यवंत मोठा? पुण्यवान मोठा. म्हणून संतांच्या नावाने माणूस पुण्यवान त्या ठिकाणी बनतो. हे संतांच्या नावाचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात जसं आपण देवाचं नामचिंतन घेतो तसं प्रत्येकाने संतांचं नामचिंतन सुद्धा घेतलं पाहिजे. अजून संतांच्या नामचिंतनाची सुलभता सांगू का तुम्हाला? देवाच्या नावाने पुण्य मिळते पण त्याच्याकरता आपल्याला सायास करावे लागतात. काय सायास करावे लागतात? ज्ञानोबरायचं हाताचं प्रमाण पुन्हा आठवा. देवाच्या नावाने हरी हरी म्हटल्याने पुण्य मिळते पण त्याच्याकरता पुण्य मिळण्याकरता काय म्हणावं लागते? हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मुखाने काय म्हणावं लागते? हरी हरी म्हणावं लागते. तेव्हा काय मिळते? पुण्य मिळते. पण संतांच्या नामचिंतनाने मिळणारं पुण्य तुम्हाला सायास करण्याची गरज नाही. मुखाने संत संतही म्हणायचं काम नाही. तुकाराम तुकारामही म्हणायचं काम नाही. ज्ञानोबा माऊलीही म्हणायचं काम नाही. फक्त बसल्या जागेवरती तुम्ही संतांचं स्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तया आठविता महापुण्य राशी. कोणाचं स्मरण केल्याने?
महाराज वर्णन करता अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो आणि तया आठविता महापुण्य राशी. संतांचं मुखाने गायन केल्याने पुण्य मिळत नाही, पण संतांचं तुम्ही स्मरण जरी केलं तरी जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबराय म्हणता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. कोणी म्हणेल का हो महाराज कोण विचारते हो या पुण्याला? जे पुण्य संतांच्या नावाने प्राप्त होते, देवाच्या नावाने प्राप्त होते, त्या पुण्याला कोण विचारते? उद्या जर तुम्हाला खामगावला जाण्याकरता काही काम असेल महत्वाचं, तुम्ही सकाळच्या पहिल्या 7च्या एसटीने खामगाव जाण्याकरता निघाले, एसटीत बसले, कंडक्टर तुमच्या जवळ आला तिकीट मागण्याकरता. तुम्ही सांगितलं 2 दिवस मी शिवपुराण कथा ऐकली, दोन्ही दिवसाचे सप्त्यात कीर्तन ऐकले. कंडक्टर साहेब तुम्हाला एसटीत बसल्या बसल्या दोन्ही दिवसाचं कथेचं कीर्तनाचं पुण्य घ्या आणि मला खामगावलो. तो म्हणेन तू ढोरपगाव मध्येच उतरून जाय, तुला खामगाव पर्यंत नेता येणार नाही. कारण लौकिक जगतामध्ये धनवानाला महत्व आहे. तुकोबराय म्हणतात ना धनवंता लागे सर्व मान्यता आहे. जगी एक म्हण आहे आपल्याकडे, पैसा तेरो 3 नाम परशा परशु परशुराम. संपत्तीवर महत्व आहे जगतामध्ये. मग जगतामध्ये जर पैशावाल्याला महत्व आहे तर तुकोबराय म्हणता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. महाराजांना माहिती आहे मृत्यू लोकामध्ये जरी धनाशिवाय व्यवहार होत नसेल, पण मृत्यू लोक ज्या दिवशी आपल्याला सोडण्याची वेळ येते त्या दिवशी मृत्यू लोकातलं धन आपल्या बरोबर नेता येत नाही. त्या दिवशी आपल्या सोबत जे धन सोबत येते ते धन म्हणजे संतांच्या नामचिंतनाने प्राप्त झालेलं धन आहे. पण आपल्या लौकिक जगतामध्ये कमवलेला पैसा त्याला धन म्हणता, पण देव आणि संतांच्या नामचिंतनाने प्राप्त होणारं धन नाही. तर तुकोबराय म्हणता काय आहे? महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हेच उपाय लाभाचे. मृत्यू लोकातलं धन तुम्हाला भारतातच उपयोगाला येईल. कोणी जर म्हटलं महाराज मला भारतात राहून राहून कंटाळा आला, तर शेजारी आपला देश आहे दुसरा कोणता? पाकिस्तान. त्या पाकिस्तानामध्ये भारतातलं 500 रुपयाचे बंडल घेऊन जा, तुम्हाला चहा सुद्धा भेटणार. कारण पाकिस्तानचं चलन वेगळं आहे, भारतातलं वेगळं आहे. मग भारतातले पैसे जर महाराज शेजारी देशात चालत नाही तर स्वर्ग लोकात चालेल का? महाराज म्हणतात स्वर्ग लोकापर्यंत नेण्याकरता एकच धन उपयोगाचं आहे, ते धन म्हणजे देव आणि संतांच्या नामचिंतनाने प्राप्त झालेलं कराहरी भक्ती परलोकी येईल कामा. आणि महत्वाचं साधन जर कोणतं करेल तर सोडविल यमा पासून. यमापासून सोडवणारी साधना जर कोणती असेल तर ते नामचिंतनाने प्राप्त होते. म्हणून तुकोबराय म्हणता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. विषय असा आहे काही लोकांचे नावं घेऊच नाही आणि काहीचे नावं घेतल्याशिवाय राहू नये. तुकोबरायच्या प्रमाणामध्ये अभंगामध्ये अभंग पाहण्याकरता मिळाला. तुकोबराय म्हणता प्रभातेनं घ्यावे माकडाचे नाव. माकड म्हणजे वानर. वानराचं नाव जर सकाळी सकाळी माणूस उठला तर झोपेतून पहिलं नाव वानराचं घ्यायचं. कोणी जर पहिल्या सकाळी झपटीत फोन केला शेतात चक्कर मारणारा जाणारा मक्यामध्ये काय घुसले तर फोन कधी लावायचा? कारण त्याने पुण्य नाही तर दोष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सुभाषितकार वर्णन करता घरामध्ये आपल्या ज्येष्ठ पुत्राचं नाव कधी घ्यायचं नाही, पतीने कधी पत्नीचं नाव घ्यायचं नाही, पत्नीने कधी पतीचं नाव त्या ठिकाणी घ्यायचं नाही. त्याने काय मिळते महाराज? घ्यायचं नाही म्हणजे बाया म्हणतील महाराज मग आम्ही उखाणे घेतो ते. पतीचं नाव एकेरी नावाने सहज नाव त्या ठिकाणी उच्चारण करायचं नाही. उखाण्यामध्ये घेतलेलं पवित्रता मानता, पण नाम शब्दाने जर उल्लेख केला तर त्याचा दोष त्या ठिकाणी लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून काही लोकांचे नाव घेऊच नाही, पण देवाच्या आणि संतांचं नामचिंतन घेतल्याशिवाय राहू नये. म्हणून मी नेहमी सांगत असतो आपल्या घरामध्ये पोरापोरीचे नावं ठेवत असताना, नातवंडाईचे नावं ठेवत असताना एक तर देवाचं ठेवा नाहीतर संतांचं ठेवा. न जाणो अज्या मेळ्याने पोराचं नारायणाचं नाव घेतलं, देवाचं घेतलं का मुलाचं घेतलं? मुलाचं घेतलं. पण त्याचा परिणाम घेण्याकरता अंतकाळाच्या वेळेला विष्णूचे दूत त्या ठिकाणी आले. न जाणो आपल्याही मुला मुलीच्या निमित्ताने आपल्या मुखात अंतकाळाच्या वेळेला देवाचं किंवा संतांचं नाम येईल आणि आपल्याला घेण्याकरता सुद्धा भगवान परमात्मा त्या ठिकाणी येणार. पण आताच्या लोकांना देवाचंही नाव आवडत नाही, संतांचंही आवडत नाही. पोराईचं नाव पिंट्यान बबली ठेवतात बा लोक. आता आमचे महाराज म्हणायचे पिंट्या नावाने पुण्य मिळत नाही, बबली नावाने पाप जात
नाही, ज्या नावाने पुण्य मिळते ते नाव तुम्ही ठेवा. तुमच्या जीवनामध्ये पुण्य मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल नाव आहे. महाराज म्हणता विठ्ठल नावाने पुण्यही मिळते, पाप सुद्धा जाते. विठ्ठल म्हणता हरले बदरी आले पुण्य माप. देवाच्या नावाने पापही जाते, पुण्य सुद्धा मिळते. ज्ञानदेव म्हणता माया. तुकोबराच्या नावाने सुद्धा महाराज पुण्यही मिळते आणि पाप सुद्धा जाते. संताच्या नावाने कामही घाबरतो आणि यम सुद्धा त्या ठिकाणी घाबरतो. प्रमाण म्हणून गेलो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. पण लोक देवाचे नाव ठेवत नाही, संताचे नाव ठेवत नाही. एका गावाला पुण्यामध्ये कीर्तना करता गेलो वावगे काका. त्याला सहज आता घरामध्ये गेल्यानंतर बोलावं लागते काहीतरी, कारण त्याच्या घरचं चहा पाणी घेईपर्यंत काहीतरी बोलावं लागेल ना. मी विचारलं, म्हटलं मावशी मुलगा फार गोड आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे, किती वर्षाचा आहे? म्हणे महाराज माझा पोरगा 5 वर्षाचा आहे. म्हटलं मग मुलाचं नाव काय? त्या मावशीने पोराचं नाव सांगितलं. मला महाराज भीतीच निर्माण झाली. म्हटलं मावशी काय आहे पोराचं नाव? म्हणे महाराज माझ्या पोराचं नाव श्वाक आहे. मलाही श्वाक बसला नाव ऐकून. म्हटलं असं विचित्र नाव आहे तरी काय श्वाक? काही लोक असे विचित्र नाव ठेवतात महाराज. एका गावाला कथे करता गेलो. आपण नेहमी दृष्टांत ऐकत असता. त्या मावशीच्या घरामध्ये चहा करता बोलवलं मावशीने. म्हणे महाराज चला तुमची कथा आहे. सगळं 7 दिवस कथा ऐकली, पण विचार करत होते चहाला न्यायचं चहाला न्यायचं, पण चहाला नेणं काही जमलं. आमच्या महाराज लोकांची फार मोठी फसगत असते महाराज. पहिले 4 दिवस कुणीच कथेला गेले की चहाला नेत नाही, आणि शेवटल्या 2 दिवसामध्ये ऍसिडिटी झालीच चालते. पण काव महाराज आलेच नाही आमच्या घरी, जावं लागते. मावशी म्हणे चला महाराज चहा घ्यायला. म्हटलं चला चहा घ्यायला. मग त्या मावशीच्या घरात गेलो. मावशीला एकुलती एक मुलगी झाली होती. 9 सायाचा ना 50व्या वर्षामध्ये मुलगी घरामध्ये होती. आणि आता कौतुक करावं, काहीतरी विचारावं लागेल ना. म्हटलं मावशी घरामध्ये कोणी नाही? नाही म्हणे महाराज पतिदेव खामगावला नोकरी करता गेलेले आहे, मी एकटी घरामध्ये आहे, मुलगी घरात आहे. मुलगी झोपलेली होती पाळण्यात. मावशी म्हणे महाराज एक काम करते, आजची एकादशी आहे, फराळ करण्याकरता काही नाही. माझर बी आई काय करा, जाऊ द्या असू द्या. लोक म्हणतात कुत्रही नव्हतं. कुत्र सांगायला नाही, माजरा बी होत्या म्हणा. कुत्र माजर, कुत्रा मांजराचा शब्द हे लागून येते ना, तसंही आपल्याला सांगायला बरं झालं. विठ्ठल मावशीची पोरगी घरामध्ये झोपलेली होती. मावशी म्हणे महाराज आजची एकादशी आहे, चहा काय करता? मी तुमच्या करता काहीतरी फलाहार घेऊन येते. गाव मोठं होतं. मावशी फळं आणण्याकरता गेली. पण म्हटलं मावशी घरामध्ये आम्ही महाराज मंडळी दोघं तिघ आहे, तुझी मुलगी पाळण्यात झोपली आहे. जर पाळण्यात झोपलेली पोरगी उठली तर काहीतरी नाव घ्यावं लागेल ना. म्हटलं तुझ्या पोरीचं नाव काय? म्हणे महाराज माझ्या पोरीचं नाव आहे फजिती. काय? म्हटलं मावशी तुझ्या नाव पोरीचं नाव फजिती. तू जर फळं आणण्याकरता गेली तुझी पोरगी जर उठली तर आमची फजिती केल्याशिवाय, त्याच्यापेक्षा जाऊ दे ना. नाही म्हणे महाराज तुम्ही आले, एकादशीचा दिवस आहे, बिगर फळं खाल्ल्याशिवाय मी काही जाऊ देणार नाही. मावशी गेली, फळं आणले, चहा पाणी आटोपला. आणि त्या मावशीच्या गावची होती महाराज जत्रा. काय होती? जत्रा. आपल्याकडे जत्रा असते की यात्रा असते? यात्रा असते ना. नक्की ऐका, यात्रा कोणती, जत्रा कोणती? नवनाथात आपल्या नवरात्रामध्ये कानिपनाथावर सुद्धा आपली काय असते? यात्रा असते. ऐका, यात्रा कशाला म्हणायचं आणि जत्रा कशाला म्हणायचं? आळंदीची पंढरीची आजची देहूची चालू असणारी काय यात्रा आहे. पण त्या देहू गावाची यात्रा आहे, आळंदीची माऊलीच्या सोहळ्याची यात्रा आहे, पंढरपूरची आषाढी कार्तिकीची यात्रा आहे. पण ती यात्रा कोणा करता आणि जत्रा कोणा करता? आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा कथे पाठामध्ये वर्णन करायचे की ज्या माणसाने यात्रेकरता गेल्याच्या नंतर काहीतरी कथा श्रवण केली, कीर्तन श्रवण केलं, त्या माणसाकरता ती यात्रा. पण ज्या यात्रेकरता गेल्याच्या नंतर माणसाने कथाही श्रवण केली नाही, कीर्तनही श्रवण केले नाही, पण येत असताना जत्रा घेऊन घरी, जत्रा समजत नाही का? पंढरपूरला आपल्या भागातले काही माणसं भेटले. म्हटलं जे हरी कुठं चालले? म्हटलं कीर्तन ऐकायले. नाही म्हणे महाराज कथा कीर्तन तर गावाकडे लय ऐकतो. मग म्हटलं हिंडायला चालले तरी कुठं? म्हणे पंढरपुरात घोंगड्या चांगल्या भेटतात म्हणे. काय म्हणत नाही आलं का तुमच्या लक्षात? पंढरपूरला घोंगड्या चांगल्या भेटतात म्हणे. माणसं घोंगडे येतात, बाया बांगडे. मग आपण यात्रेकरता गेलो पण यात्रेचं फल भेटणार नाही. गेलात यात्रेकरता पण जत्रा करून घरी आले म्हणून त्याचं फल मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल
मावशीच्या पोरीचं नाव काय होतं? मावशी तुम्ही होत्या का बारातीला? नाव काय होतं? फजिती. मावशी गेली यात्रेमध्ये महाराज जत्रा करण्याकरता. यात्रा होती पण गेली जत्रा करण्याकरता. मग जत्रा करण्याकरता गेली. अचानक महाराज उन्हाळ्याचे दिवस, चांगली जत्रा त्या ठिकाणी भरली, गर्दीही भरपूर झाली. दुपारची वेळ झाली. जत्रेची गर्दी जशी जशी वाढत गेली तशी मावशी आपल्या पोरगीला घेऊन सुद्धा खरेदी करण्याकरता निघाली. जसे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अचानक वावटळ्या येतात की नाही, जोराची महाराज वावटळी आली. पण सगळी जत्रा महाराज घाबरू लागली. तिथं महाराज फुकुटा उडू लागला. जो तो आपला जीव वाचवण्याकरता इकडे तिकडे लहान मुलं पाहू लागले. सोसाट्याचा वारा आला. तेवढ्यामध्ये वारा सुटला आणि मावशीच्या पोरगीने पाहिलं समोर खेळण्याचं. आई महाराज बांगड्या घेत होती पण पोरीनं पाहिलं समोर खेळण्याचं दुकान. आईचा हात सोडला आणि पोरगी समोरच्या खेळण्याच्या दुकानात गेली. मग लोकांना कल्ला केला आणि मावशीच्या लक्षात आलं वारा उदान, वावटळी सुटलेली आहे. मावशीने पाहिलं आपली पोरगी दिसत नाही. एवढ्या गर्दीमध्ये जो तो जिकडे तिकडे आपापल्या परीने धावू लागला, पळू लागला, आपापल्या माणसाच्या जवळ जाऊ लागला. दुकानदार दुकान सांभाळू लागले, एखादी वस्तू उडून जाऊ नये, धुळीने खराब होऊ नये. जो तो आपापलं दुकान त्या ठिकाणी उरकू लागला. आणि तेवढ्या गर्दीमध्ये ते मावशीच्या दुकानदाराला म्हणे, महाराज माझी फजिती पाहिली काय? काय म्हणे? दुकानदार दुकान आपलं खराब होऊ नये, जिलेबी असेल कोणाचं सामान असेल खराब होऊ नये धुळीनं, म्हणून जो तो सामान बांधू लागला, उरकू लागला, त्याचीच फजिती चालू. आणि ते मावशी त्या दुकानदाराला विचारते, दुकानदार दादा माझी फजिती पाहिली का? तर दुकानदार म्हणे, मावशी माहीच तर फजिती चालू आहे, तुम्ही कुठून पाहू? असे जर नावं ठेवले तर महाराज म्हणता पुण्य मिळणार नाही. पण तुम्ही ज्ञानोबराय ठेवा, तुकोबराय ठेवा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, कोणत्याही देवाचं ठेवा, कोणत्याही संताचं ठेवा, तुम्हाला जीवनामध्ये पुण्यवान पद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणजे सज्जनाचं नाव घेत असताना तुकोबराय म्हणता, माझी जीवा जरी गळून पडली तरी मुखाने मी संताचं नाम बंद ठेवणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. संताच्या नावाने जर माणूस पुण्यवान बनत असेल तर ते नामचिंतन करते वेळेला निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. वाचा गळून पडली तरी चालेल पण मुखातून मात्र मी देव आणि संताचं नाव बंद पडू देणार नाही. गळून पडणं म्हणजे काय, तुटून पडणं असा अर्थ होते का? महाराज म्हणतात तसं नाही. आदरणीय आमचे सोपान महाराज पखवाज वाजवण्याकरता आहे. कीर्तन झालं, पखवाज महाराजांनी कीर्तनामध्ये वाजवला आणि एखाद्यानं म्हटलं, महाराज आजची एकादशी आहे, जागराचं भजन आपल्याला करायचं आहे. मग महाराज का म्हणता, भाऊ थोडा वेळ मला आराम करू द्या, भजनामध्ये मी येतो पण थोडासा आरंभ दुसऱ्याला
वाजू द्या. मग गावातले टाळकरी म्हणता नाही नाही महाराज, तुम्ही आल्याशिवाय पकवाज चांगला वाजणार नाही, भजनाला रंगत येणार नाही. मग महाराज म्हणता कीर्तनात पकवाज वाजू वाजू माझा हात काय झाला, गळून गेला. गळून गेला म्हणजे का तुटून पडला का, तुटून पडला नाही. गळून गेला म्हणजे त्याच्यामध्ये काय आली, क्षीणता आली, त्याला थकवा आला. म्हणून मला आता थोड्या विश्रांतीची गरज आहे. तुकोबराय म्हणता नामचिंतन करत असताना माझ्या जिभेला थकवा जरी आला तरी माझ्या मुखातून मी नामचिंतन बंद पडू देणार नाही. तुकोबराय म्हणता माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. जिव्हा गळून जरी पडली तरी मी मुखाने देव आणि संतांचं नामचिंतन बंद ठेवणार नाही. मेघे माझी वाचा तुटी आणि मिळते काय महालाभ फुकासाठी. जीवनामध्ये मिळणारा पैसा हा लाभ आहे, परंतु मला देव आणि संतांच्या नामचिंतनाने मिळणारं पुण्य हे लाभ नाही तर काय, हे महालाभ त्या ठिकाणी. कळण्याकरता उदाहरण सांगतो. जगतामध्ये मिळणारा पैसा लाभ आणि देवाच्या नामचिंतनाने मिळणारं पुण्य हे महालाभ त्या ठिकाणी आहे. आपल्याला महालाभाला महत्व देतो का लाभाला महत्व देतो? आपण लाभाला महत्व देतो का महालाभाला महत्व देतो? नसेल कळालं तर पुढचे एक उदाहरण तुम्हाला विचारतो. आपल्या गावामध्ये संदीप भाऊ आलेले, त्यांनी सांगितलं महाराज आमच्या गावामध्ये कापसाचा व्यापारी आहे आणि तो व्यापारी म्हणते मला 100 क्विंटल कापूस पाहिजे, तोही 10,000 रुपये भावानं पाहिजे. माझं बोलणं आलं का लक्षात? 100 क्विंटल कापूस पाहिजे, 10,000 रुपयाचा भाव आणि पैसे सुद्धा नगदी. किती लोक कीर्तनात बसतील? ज्याचा इकेल आहे तो आणि ज्यानं पेरेल नाही, ज्याचा घरात कापूस आहे तो म्हणेल कीर्तन आज नाही तर उद्या ऐकला नाही, पण कापसाचा भाव उद्या भेटणार नाही. म्हणजे लाभ महा ज्या ठिकाणी असेल तो महालाभ सोडून आपण संसारातल्या सामान्य असणाऱ्या लाभाकडे जीव धाव त्या ठिकाणी घेतो. म्हणून देवाचं नामचिंतन करून संतांचं नामचिंतन करून सुद्धा आपल्याला पुण्य मिळत नाही. तुकोबरायांना विचारलं महाराज आम्ही अट्टहासपूर्वक शुद्ध भावने जर देवाचं आणि संतांचं नामचिंतन केलं तर आम्हाला फल काय मिळेल? तुकोबराय म्हणतात सर्वसामान्य जगाला ज्या सुखाची गरज आहे, ज्या विश्रांतीची गरज आहे ते सुखना विश्रांती संतांच्या पायाजवळ आहे. अभंगाचं 3रं चरण. विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. आपल्याला जगाला ज्या सुखाची गरज आहे, ज्या विश्रांती करता आपल्याला शेवटच्या क्षणाला जायचं आहे, ते सुख ना विश्रांती जर आपल्याला कुठे मिळत असेल तर ते संत महात्म्यांच्या पायाजवळ आहे. तुम्हा मला विश्रांती संतांच्या पायाजवळ मिळते. याच्यामध्ये तुकोबराय म्हणता काहीच नवल नाही. जगाच्या मालकाला सुद्धा विश्रांती घ्यावीशी वाटली तर ती संतांच्या पायाजवळ मिळते. मग जीवाला काय मिळणार नाही? कळण्याकरता कथा आहे का? आषाढीची वारी संपली. 15 दिवसापर्यंत भगवंताला झोपण्याकरता शेज आरती पंढरपूरला आषाढीला केल्या जात नाही. आषाढीचा काला संपला. भाविक भक्त घराकडे येण्याकरता निघाले आणि संत नामदेव महाराज देवाच्या मंदिरामध्ये गेले. देवाचा चेहरा सुकलेला दिसला. विचारलं देवा काय चेहरा पडलेला आहे? सांगितलं नामदेवा 15 दिवस झाले आषाढीची वारी आहे. आषाढीमध्ये भाविक भक्त 24 तास दर्शनाकरता येतात. शेज आरतीने झोपण्याकरता वेळ सुद्धा मला मिळत
नाही आणि 15 दिवसाचं जागरण झालं म्हणून थोडासा थकवा आलेला आहे. आता मला विश्रांतीची गरज आहे. नामदेव महाराज म्हणतात देवा तुम्हाला झोपण्याकरता आम्ही भक्तांनी शेज घर बनवलेलं आहे. शेज घरामध्ये जा विश्रांती करता. देव म्हटले शेज घरात गेलं तर भक्त मला शोध देतील, माझी झोप मुळेल. मग नामदेव महाराज म्हणतात देवा पंढरपुरामध्ये माझं घर आहे, चला माझ्या घरामध्ये झोपण्याकरता. नामदेव महाराजाला देव म्हणता नामदेवा भक्त तुझ्या घरी येतील आणि दर्शन बारी लावतील, तिथेही माझी विश्रांती मिळू शकणार नाही. मग नामदेव महाराज म्हणता दररोज शेज घरामध्ये झोपणारा देव, दररोज माझ्या घरामध्ये विश्रांती घेणारा देव, आज जर त्या देवाला इथं विश्रांती मिळत नसेल तर त्या देवाची विश्रांती आपण ओळखली पाहिजे. तेव्हा नामदेवरायांनी देवाची खरी विश्रांती ओळखली आणि नामदेव महाराज देवाला म्हणता देवा आता विश्रांती तुम्हाला तुमच्या पंढरपूर क्षेत्रामध्ये मिळणार नाही. तुम्हाला आता सामान्य विश्रांतीची नाही तर खऱ्या जीवाला अपेक्षित असणाऱ्या विश्रांतीची गरज आहे. चला त्या विश्रांती करता मी तुम्हाला घेऊन चालतो. देव म्हणते नामदेवा जायचं तरी कुठं? तेव्हा नामदेव महाराज म्हणता नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया कल्पावरी. एक दिवस नाही, एक वर्ष नाही, कल्पच्या कल्प ज्या ठिकाणी विश्रांती मिळते ते ठिकाण आहे तरी कोणतं? महाराज म्हणता आळंदी हे गाव पुण्यभूमी, ज्ञानोबरायच्या समाधीने पुनीत पावन असणारी अलंकापूर नगरी, त्या ठिकाणी जर गेल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात देवाला विश्रांती मिळत असेल तर त्या देहू आळंदीमध्ये ज्ञानोबराय तुकोबरायच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर या जीवाला खऱ्या अर्थाची विश्रांती सुख का प्राप्त होणार नाही? विश्रांती सुख संतांच्या जवळ आहे, पण ते विश्रांती सुख आपल्याला शोधता आलं पाहिजे. जेव्हा सुख विश्रांती आपण शोधाल त्या दिवशी प्रत्येक जीवाला विश्रांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. साधकाने तुकोबरायांना प्रश्न विचारला महाराज जीवाला पुण्यही मिळेल, जीवाला विश्रांतीही मिळेल, पण केव्हा आम्ही संतांचं नामचिंतन केल्याच्या नंतर पण मागील जन्मामध्ये आमच्याकडून कळत न कळत दोष घडलेला आहे, त्याचं पाप सुद्धा आमच्या पदरामध्ये आहे, त्याचं काय करायचं? तुकोबराय त्याचं उत्तर अभंगाच्या शेवट चरणामध्ये देतो. तुका म्हण पापे, तुका म्हण पापे, तुका म्हण पापे, तुका म्हण पापे. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. शेवट चरणामध्ये तुकोबराय बोलताय तुका म्हणे पापे जाती संताची जपे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. महाराज संतांच्या नावाने पुण्य मिळते का? पुण्यवंत होतो? खरोखर पाप जाते का? हे जर आजही पाहायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणं अशी आहे संतांच्या नावाने मिळणारी फलश्रुती त्याही काळात पाहण्याकरता मिळत होती आणि आज सुद्धा पाहण्याकरता मिळते. पण संतांच्या नावाने महालाभ प्राप्त होतो हे कळण्याकरता महाराष्ट्रातले 3 ठिकाण आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये एका आपली कीर्तनाची वेळ संपली. पहिलं ठिकाण आहे 700 वर्षापूर्वी घडलेलं अलंकापूर नगरीचं स्थान, 600 वर्षापूर्वी घडलेलं पैठण निवासाचं स्थान आणि दुसरं 400 वर्षापूर्वी घडलेलं देहू नावाचं स्थान. ज्याला पुण्य आपल्या जीवनामध्ये असेल त्याला संतांची कृपा होईल आणि महालाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. संतांची भेट होण्याकरता तुकोबराय म्हणतात तिळ तिळ पुण्य साचा बरे, तरी हे बहुता जन्मे जोडे नाम वाचेसे आतुडे. आणि समागम घडे संतांचं सानिध्य लाभाने प्राप्त होते. 3 ठिकाणं पाहण्याकरता मिळताय. ज्या दिवशी ज्ञानोबरायचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघतोय, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंबले, हे वर्णन ज्या दिवशी ज्ञानोबराय करता त्या दिवशी माऊलीचा समाधी सोहळा, माऊलीचं मंदिर असणारं समाधीचं
माऊलीचा सोहळा ज्या दिवशी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतो त्या दिवशी माऊलीच्या मंदिराचा कलश आजही आपल्याला हलताना त्या ठिकाणी दिसतो. पण भाग्यवान असाल, पुण्यवान असाल तर आपल्या नजरेला पडल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन झाल्याच्या नंतर रिकाम्या गोष्टी मोबाईलवर पाहिल्यापेक्षा मी ज्या 3 गोष्टी सांगतो त्या नक्की पहा. ज्ञानोबरायाचा पालखी सोहळा जेव्हा पंढरपूरच्या दिशेने निघतोय त्यावेळेला माऊलीच्या मंदिराचा समाधीचा असणारा कलश आजही आपल्याला हलताना दिसतोय. दुसरं, पैठणची असणारी नाथ महाराजांची षष्ठी आता 8 दिवसावरती आलेली आहे. त्या नाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली षष्ठीच्या दिवशी त्या महाराजांच्या वाड्यामध्ये आजही आपल्याला रांजण पाहण्याकरता मिळतो. वर्षभर कावडीने त्या गोदावरी नदीचं पाणी त्या रांजणामध्ये तुम्ही होता, वर्षभर रांजण कधीच भरत नाही. पण नाथ षष्ठीच्या दिवशी कोणत्या तरी माणसाच्या रूपामध्ये माझा भगवान परमात्मा शिखंड रूपाने कावळ घेऊन येतो आणि नाथ षष्ठीच्या दिवशी माध्यान्ह दुपारी 12 वाजेला तो रांजण आजही भरताना त्या ठिकाणी दिसतो. माझे संत जगतामध्ये असण्याची दुसरी प्रचिती. आणि तिसरी प्रचिती, ज्या दिवशी फाल्गुन मध्ये द्वितीयेला माझे तुकोबराय वैकुंठ गमना करता निघून जाता त्या झाडावून गेले. ते झाड आहे नांदुरकीचं. आजही तुम्ही देहू गावामध्ये गेलात तर तुम्हाला ते झाड पाहण्याकरता मिळते. ज्या झाडावून तुकोबराय वैकुंठा करता निघून गेले, भगवंताचं विमान आलेलं होतं, 12 वाजता तुकोबराय वैकुंठा करता गेले. ते नांदुरकीचं झाड आज सुद्धा बीजेच्या दिवशी 12 वाजता संबंध आजूबाजूला असणारे झाड शांत असतात आणि एकटं नांदुरकीचं झाड त्या ठिकाणी आपल्याला हलताना दिसते. म्हणजे माझे तुकोबराय आज सुद्धा त्या ठिकाणी अस्तित्वाने आहे हे पुण्यवानाला जाणवते आणि पुण्यवानाला दिसते. नक्की कधीतरी जा आणि त्या 3 गोष्टीपैकी एक तरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये अनुभवा. हे संतांच्या नामचिंतनाचं सामर्थ्य आहे. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, त्या संतांचं 21 नाम चिंतन करूया. ज्ञानेश्वर विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरु गजानन महाराज आदी करून सकल संत महंतांच्या चरणावरती समर्पित करून या ठिकाणी सेवला विराम जगद्गुरु तुकोबरायांच्या 375व्या बीजेच्या निमित्ताने संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण कथा समस्त ग्रामस्थ मंडळी जगद्गुरु तुकोबरायचा बीजोत्सव समिती यांच्याद्वारा अनादी कालापासून संपन्न होत असणारा हा सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने मला या ठिकाणी प्राप्त झाली. त्याबद्दल ग्रामस्थ मंडळीला सुद्धा धन्यवाद. मृदंगाचार्य आमचे सोपान महाराज, गायनाकरता आमचे आदरणीय मास्कर महाराज असतील, गायनाकरता आदरणीय श्रेयपूर आमचे तांगडे बाबा असतील, सर्व गावातील पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी ढोरपगावून आलेले आमचे सर्व पाहुणे मंडळी असतील, आमच्या सोबत आलेले आमचे सुरेश भाऊ, दोन्ही कॅमेरामॅन, कीर्तन घरी पाहण्याचा योग आला तरी घर बसल्या सुद्धा पाहता येते असे आमचे वावगे काका विष्णू काका वावगे असतील आणि दुसरे आमचे हरिओम युट्यूब चॅनल आहे ना दादा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही देवरूप श्रोते मंडळी आणि विशेष म्हणजे हे बालगोपाळ मुलं यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. 2 मुलांकरता मुलांनी
मुलींकरता, कारण मुलगा जर सुधारला तर एकच कुळाचा उद्धार करते, पण कन्या जर सुधारली तर 2 कुळाचा त्या ठिकाणी उद्धार घडतो. म्हणून सर्वांच्या चरणावरती झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला विराम. विठ्ठल Hare